नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ॲडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती। तर आता आपण करणार आहोत मॉर्निंग अनालिसिस। तर निफ्टी मध्ये काय काय दिसतंय ते चेक करूया। सगळ्यात पहिलं आपल्याला चेक करायचं शिफ्टिंग दाखवते रेजिस्टन्स साइडला शिफ्टेड फ्रॉम टॉप 23,500 वरनं 23,300 वरती। किती वाजता झालंय? 9:15 तर त्या शिफ्टिंगला आपण कन्सिडर करणार का? नाही करणार, कारण ती 9:15 ची झाली। आपण 9:20 नंतरच्या शिफ्टिंगला कन्सिडर करतो। आता येऊया सपोर्ट साइडला शिफ्टेड फ्रॉम बॉटम दाखवते 23,250 वरनं 23,300 ला 9:45 या शिफ्टिंगला आपण कन्सिडर करणार, कारण शिफ्टिंग 9:20 नंतरची। आता याच्यामध्ये काय शिफ्ट झालंय तर व्हॉल्यूम शिफ्ट झालाय आणि ओआय आणि ओआय चेंज पण येतानाचा प्रयत्न करतात। पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया। हा इन्क्रीजिंग दिसतात, म्हणजे सपोर्ट मधनं बुलिश प्रेशर दिसतंय। आता रेजिस्टन्स पूर्णपणे स्ट्रॉंग आहे 23,300 वरती। रेजिस्टन्स जोपर्यंत एसटीटी होत नाही तोपर्यंत बुल रन सिनेरिओ बनणार नाही। तर काय होणार? 23,300 रेजिस्टन्स स्ट्रॉंग, सपोर्ट होईल तुमचं 23,250 आणि त्याची वीकनेस आपल्याला दोन्ही साईडला दिसते। एक कुठे? 23,300 आणि एक 23,200। 23,300च्या वरची जर इन्क्रीजिंग असेल तर सपोर्ट एसटीटी आणि सपोर्टच्या खाली वीकनेस जर वाढत असेल तर एसटीबी शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम। तर दोन्ही सिनेरिओ मध्ये काय होईल? एसटीटी असेल तर बुलिश प्रेशर आणि एसटीबी असेल तर बेरिश प्रेशर। मार्केटचा टॉप आतापर्यंत मला 23,300 दिसतंय आणि बॉटम 23,200। मार्केट या रेंज मध्ये असलं पाहिजे आज दिवसभरामध्ये। आपण बघूया काय होतंय। ओव्हरऑल डाटा जर चेक केला तर कॉल रायटर पुट रायटर सगळे बरोबर आहेत। 49 59 एवढं काही डिफरन्स नाहीये। डिमांड चेक केले तर 112 कॉल साईडचे, पुट साईडचे 75 आहे, तर कॉलची थोडीशी डिमांड जास्त आहे। डेल्टा चेक केलं तर कॉलचा डेल्टा थोडासा जास्त आहे कम्पेअर टू पुट। एलटीपी चेंज चेक केलं तर कालपेक्षा आज मध्ये पुटचे प्रीमियम वाढले, कॉलचे प्रीमियम जास्त घटलेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पोस्ट मार्केटमध्ये। धन्यवाद।